यांच्या वतीनं कोल्ड्रिंक आणि त्याच वेळेला प्रशांत ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आकर्षक गॉगल दिली जाते. समीर महाडिक 2 लगातारच्या मॅच जिंकताना आपल्याला पाहायला मिळालेत. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. यस, समीर महाडिक यांच्या सोबत आपण वार्तालाप करणार आहोत, पण मॅच चालू झाली आहे तिकडे, वेळ आपल्याकडे कमी आहे. सागर पाटील यांना विनंती करतो आपण, या सागर पाटील समालोचक सागर पाटील यांच्यासाठी बक्षीस आले. सन्माननीय बर्थडे बॉय आजचे प्रवीणजी भगत साहेब आणि प्रदीपजी भस्कर साहेब यांच्या वतीनं सागर पाटील यांच्या AK-47 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सर, मैदानावरती मॅच चालू झाली आहे आणि आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे आपल्या समवेत समालोचन कक्षामध्ये या विभागातील आपला एक गोड आवाज आपण जर पाहिलं तर दीपेश माने सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो, थँक्यू हर्षदजी मुंडे सर. यावेळेस जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का लागत असताना माऊली मोटर्स लोणेरे संघाला पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये डिपकाव कॉर्नरला काय अप्रतिम झेल टिपला. ओमकार गुरवनं परतावं लागलं. केतन भोसतेकरला बिग विकेट, मोठा मासा गाळाला लावलाय. गॉन. इंटू द गॅप, जमिनीला घासत पुसत चाटत सीमारेषा पार. कार्तिकच्या बॅट मधून आला MPL चौकार. थँक्यू डीजे मास्टर. जिथं कार्तिक टेंबे थांबला होता ना, तिथून त्यानं सुरुवात केली. मगाच्या मॅच मध्ये लगातार 4 चौकार मारले होते. आता पुन्हा एकदा तो तेच करतोय. प्रथमेशच्या गतीचा उपयोग यावेळेस मात्र त्यानं केलाय. यावेळेसचा बॉल पुढे हाताळला, पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंट वरचा खेळाडू थोडासा चकला. त्या ठिकाणी मला वाटते खेळाडू थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले, त्यामुळे एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि बऱ्याच अवधीनंतर डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतोय. अर्थातच प्रशांत वाघमारे स्टेज जवळ संपर्क करा. प्रशांतजी वाघमारे. मैदानाच्या आतमध्ये राहुल तामणकर यांना स्ट्राईक आली बऱ्याच अवधीनंतर. धावफलकावरती 5 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये राहुल तामणकर कडे स्ट्राईक आली आहे. डावखुऱ्या हाताचा राहुल पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताच्या प्रथमेश भेसळकरिता ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळते. हे द्वंद्व एक पाहण्याजोगं राहणार आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ आहे राहुल तामणकर करिता आणि काऊ कॉर्नर ऑन साइडला. यावेळेचा बॉल कमी गतीने टाकला, बॅट अगोदर फिरली. प्रथमेश भेसळच्या गोलंदाजीचं हे पृथक्करण जे आहे ना, ते थक्क करणाऱ्या बॅटरला. डॉट बॉल आलाय. 5 बॉल मध्ये 5 धावा. नवीन स्कोरर आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत करूया आजच्या रजनीमध्ये. निलेशजी पवार, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 5 वरती 1 बॅटिंग करताना माऊली मोटर्स लोणेरेची परिस्थिती. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला उडवलाय. चेंडू डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन बाहेर. 1 बाउन्स फरार. MPL चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. सन्माननीय योगेशजी भोयर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर माणगाव प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय योगेशजी भोयर साहेबांचा मी विनंती करतोय. माणगाव प्रीमियर लीग सल्लागार आदरणीय निलेशजी केसरकर साहेब आणि आमचे गुणलेखक मित्र समीरजी पवार साहेब या दोघांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम भोईर साहेब. आपण या स्पर्धेदरम्यान आपण जी हजेरी लावली त्याकरिता आपले हृदयाच्या अंतकरणापासून आभार. ओमकार गुरव आल्यात वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकामध्ये. आता थोडस समीकरण बदललंय. गोलंदाजीचं कर्णधार सागर पाशीलकरनं. पहिला बॉल अखू टप्प्याचा टॅप करण्याचा प्रयत्न, उसळी जाणाऱ्या बॉलला कट करण्याचा प्रयत्न असफल पाहायला मिळाला. ओमकार गुरवनं निहाळलं. ओमकार गुरवची खासियत आहे चेंडूवरती फिंगर रोल करून चेंडू बाहेर वळवणं, परंतु त्यानं ओळखलं माणगावच्या या खेळपट्टीवरती चेंडू वळवणं तेवढंसं सोपं नाहीये. त्यामुळे चेंडू पुढे हाताळणं, चेंडू वेगाने हाताळणं ही किमया तो आता करू लागलाय आणि पहिल्या बॉलवरती तो त्याने कारनामा करून दाखवलाय. पुन्हा एकदा ओमकार गुरव यावेळेस मात्र पाहायला मिळतोय कार्तिक टेंबेकरिता जोरानं पायावरती जरूर अदळला, अपील झाली परंतु बॉल बाहेर चाललाय. अभय पाटोळे सर सांगतायत डिक्लेअर. जर पाहिलात तर एक सिंगल धाव त्यांनी इथं संबोधित केली आहे. त्यांनी दाखवून दिली खूण की इथं लेग बाईट्स. नटराज मुद्रेमध्ये अभय सरांना आपण पाहतोय. एक धाव धावपलकावरती वधारते. धावपलक जाऊन पोहोचलं जाते 10 या आकड्यावरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. सौरभ राणे चुकीचा प्रयत्न करेल. त्याच्या डोक्यावरती चेंडू मस्तकावरती दस्तक देऊन फरार. सीमापार MPL चौकार. मैदानाच्या आतमध्ये भावेश धोंडगे येत आहेत. अडचणींचा सामना करतोय माऊली मोटर्स लोणेरे संघ. पहिला सामना जवळ एक हाती जिंकतोय असं वाटत असताना समीर महाडिकच्या गोलंदाजीने तो घशातून घास खेचून घेतला आणि त्यानंतर या करो या मरोच्या मॅच मध्ये आता अडकळले त्यांची गाडी. कारण त्यांच्या आघाडीचे 2 शिलेदार केतन भोसतेकर आणि त्यानंतर राहुल तामणकर माघारी परतले आहेत. नवीन बॅटर भावेश धोंडगे मैदानाच्या आतमध्ये. इथून या दोघांना डाव सावरायचा आहे आणि नवे तर धावांचा डोंगर देखील उभा करायचा आहे. ओमकार गुरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय यावेळेस आपल्या स्पेल मध्ये चांगला कमालीचा उपयुक्त राहिलाय. यावेळीचा बॉल अडव्या बॅटन ऑन साइडला डीप मध्ये चालला. इंटू द गॅप लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षण केलं जाईल. नयन सत्वे पुन्हा एकदा इन फ्रेम पाहायला मिळतोय. धावपलकावरती एक धाव वधारते. धावपलक जाऊन पोहोचतंय 15 वरती. डीजे मास्टर मॉनिटर बंद झालंय. धावपलकावरती एक धाव वधारते. 15 धावा झाल्यात. शेवटचा अखेरचा एक बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. कार्तिक
यावेळेस हवेमध्ये फटका खेळाय प्रथमेश भेसळ सेटअप लावत असताना आणि साधा सोपा सहज झेल धरणीला दान होताना पाहायला मिळतोय. कार्तिक टेंबेला इथं मात्र जीवदान धावा मिळतील. 2 दुहेरी धावेने धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 8.50 च्या सरासरीनं. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता झेल ऑस्ट्रेलियन पद्धतीने रिव्हर्स कप मध्ये घ्यावा की इंडियन पद्धतीने घ्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये प्रथमेशनं धरणीला दान केला. शरीरापासून खूप दूर झेल टिपण्याचा प्रयत्न, थोडा बॉडी बॅलन्स पण राहिला नाही आणि ऑकवर्ड पोझिशनला आले आणि तिथून मात्र झेल धरणीला दान होताना पाहायला मिळतोय. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. प्रथमेशनं झेल सोडला आणि त्या प्रथमेशला आता गोलंदाजीमध्ये आणलं. क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते बंधन हटवलं जाईल. अध्यक्ष हो अध्यक्ष बोला आता झाडून मारता का काय. प्रथमेश भेसळ अकुटप्प्याचा बॉल शरीराच्या जवळ आला त्यानंतर चॉप केलं बॉलला समोरच्या दिशेनं. कव्हर्स मध्ये श्रेयस साळवी येतील बॉलवरती. तद्वर घेतली गेली एक धाव धावफलकावरती वधारते. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचले. यष्ट्यांच्या मागे संदीप कुर्मे आहे. जर पाहिलात तर शॉर्ट थर्डमॅनला स्वप्नील गुरव बन्सी आहे. फाईन लेगला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. डीप स्क्वेअर लेगला सागर पाशीलकर. मिड विकेटला ओमकार गुरव. लॉंग ऑनला नयन सत्वे. लॉंग ऑफला दर्शन सत्वे. 38 सर्कलला एक्स्ट्रा कव्हरला श्रेयस साळवी. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला सौरभ राणे. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला एक खेळाडू आहे. असे खेळाडूंचं यावेळेस क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हो यावेळेचा बॉल काय कमालीचा जबरदस्त अप्रतिम नजराणा पेश केलाय. यस बॅटर रन मिळणार नाहीये कारण नो शॉट ऑफर्ड. डॉट बॉल. बॅटरनं यावेळेस फटका खेळायला नाही या नियमाच्या अंतर्गत अभय पाटोळे सरांनी सांगितलं. येस डेलिब्रेट त्यामुळे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. प्रथमेश भेसळ काय कमालीचा उपयुक्त ठरतोय. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकांमध्ये 15 धावा 2 फलंदाज बाद. आत्ताच्या सामन्यामध्ये 10 बॉलमध्ये 10 धावा 1 फलंदाज बाद. कमालीची गोलंदाजी. यावेळीचा बॉल ऑन साइडला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. कार्तिक टेंबेच्या बॅटमधून एमपीएल चौकार. धाव मिळते धावफलकावरती 23 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये देखील राहिली आहे ती अर्थातच गोलंदाज प्रथमेश भेसळची. आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्यानं 6 धावा खर्ची घातल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील अजूनही. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसला. आता नयन सत्वेने लावलंय जाळं. फसलाय जाळ्यामध्ये कार्तिक. माफ करा भावेश. विकेटचं पतन गॉन. मास्टर आणखी एक फलंदाज आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय प्रथमेश भेसळनं. या सामन्यामध्ये देखील 2 फलंदाज त्यानं बाद केले आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने 2 फलंदाज बाद केले होते. 15 धावा त्याचा स्पेल खर्ची घालतोय आतापर्यंत. शेवटच्या अखेरच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक असताना एक थोडस नौखं पाहायला मिळालं कारण तो नियम कधीच कालबाह्य झाला. जेव्हा कॅच आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईक वरती यायचा. मुनीब गजगे नॉन स्ट्रायकरला आला होता. पंचांनी त्याला सांगितलं नाही बाबा ये ना चालवे स्ट्रायकर यांकडे जावं लागेल तुला.
मुनीब गजगे फलंदाजी करण्याकरिता. स्टान्स पहा, अगोदरच ओपन स्टान्स पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. वा काय फटका खेळला आल्या मुनीबच्या बॅट मधून. क्रिकेटचं मनमोहक मादक सौंदर्य दाखवणारा फटका. चौकार. राहायचंय. आदरणीय अविनाश दादा नलावडे आणि आदरणीय उदय शेठ डाळ यांचं शुभागमन होते. ज्या दोन दात्यांनी आपल्याला मोटरबाईक या स्पर्धेकरिता प्रदान केलंय त्या दोन दात्यांचं इथे शुभागमन होणार आहे. त्यामुळे आपण या रॉयल एंट्री करिता सज्ज राहायचंय. टीम राहुल बक्कम अँड कंपनी सगळ्यांनी या व्यासपीठाच्या समोर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार आणि सर्वच सदस्य. 3 षटकांचा खेळ संपलाय. निलेशजी आम्हाला खुणावतायत 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर माऊली मोटर्स लोणेरे वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या षटकामध्ये स्वतः कर्णधार आयकॉन सागर पाशीलकर गोलंदाजी करण्याकरिता आलाय. सागरचा भाऊ सूरज पाशीलकर उद्याच्या मॅच मध्ये आपला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. त्यामुळं दोनही बंधूंची उपलब्धता फार महत्वाची या स्पर्धेकरिता. गतवर्षीपर्यंत सागर पाशीलकर या स्पर्धेचे अध्यक्ष होते. तेच सागर आता गोलंदाजी करण्याकरिता पंचांच्या उजवीकडून राऊंड दी विकेट सज्ज झाले आहेत. पहिला बॉल ऑन साइडला बिग ब्लास्ट. कार्तिक टेंबेने आता परिभाषा बदलली. चौकारांमधून तो आलाय षटकारामध्ये. ऑन साइडला मोठा फटका. एमपीएल षटकार. सहा धावांनी आता पहा धावपलकावरती 333 पाहायला मिळत आहे. 33 विथ द लॉस ऑफ 3. त्यावेळेचा बॉल सेन्सिबल क्रिकेट. जवळ येऊ दिलं, बॉलला कट केलं. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला चेंडू अडवला जाईल. तदवर घेतली गेली 1 धाव. धावपलकावरती वधारते. धावपलकावरती 34 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये माऊली मोटर्स लोणेरे प्रथम फलंदाजी करतोय. एकच मिनिट सर, आपण मॅच थोडीशी थांबूयात. एक रॉयल एंट्री आपण ग्रँड एंट्री आपण मैदानाच्या आतमध्ये घेत आहोत. आमचे जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत सगळे कमिटी मेंबर्स मी आपलं लक्ष देतो. आपण या व्यासपीठावरती एक आपण ग्रँड एंट्री आपण घेत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आम्हाला जी बाईक पुरस्कृत केली आहे. यस, आपण एक ग्रँड एंट्री जसं आपण घेत आहोत मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपले जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत. यस, एकदम पाहतोय जवळपास 10 ते 12 गाड्यांचा ताफा आपल्याला इथून पुढे आता पाहायला मिळणार आहेत. सगळे आमचे प्रतिष्ठित मान्यवर आता मात्र आपल्याला पाहतोय आता मैदानाच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. हे सगळे आमचे प्रतिष्ठित मान्यवर. युवा सेना उपजिल्हा प्रमुख शिवसेना अविनाशजी नरावडे साहेब, त्याच वेळेला युवा उद्योजक उदय शेठ डाळ साहेब, मंगेशजी सरपळे साहेब, विशालजी लाड साहेब, राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख, तळाचे नगराध्यक्ष विद्यमान अगदी आपण पाहतोय शैलेशजी गोलब साहेब, संतोषजी फुलेकर साहेब, आपला तुषारजी रसाळ, रणजित भाई मालोरे, राजू दळवी साहेब. एक ग्रँड एंट्री आपण इथून पुढे मानगाव प्रीमियर लीग मध्ये घेत आहोत. आमचे सगळेचे प्रतिष्ठित मान्यवर आतमध्ये. यस, विनंती असेल आपण आतमध्ये गाडी आणायची एंट्री आपण करणार आहोत. सगळेच आमचे प्रतिष्ठित मान्यवर एक रॉयल एंट्री आम्ही घेत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण गाडी मैदानाच्या आतमध्ये आणायची आहे. मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय एक रॉयल एंट्री सातत्याने होताना. प्रत्येक दिवशी आपण प्रतिष्ठित मान्यवरची रॉयल एंट्री आणि 30 आता आपण पाहतोय काही शहरामध्ये आमचे प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. यस, आपण पाहतोय रॉयल एंट्री आपण पाहतोय जवळपास 10 ते 12 गाड्यांचा ताफा इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये सगळ्या दिग्गज प्रतिष्ठित आमच्या आदरणीय मान्यवरांचे एक रॉयल एंट्री आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत.
हे सगळेच आमचे प्रतिष्ठित मान्यवर. इथून पुढे आपण पाहतोय रॉयल एंट्री. या सगळ्या 10-12 गाड्यांचा ताफा आपण पाहतोय. अविनाशजी नलावडे साहेब, उदय शेठ डाळ साहेब, मंगेशजी सरपळे साहेब, विशालजी लाड साहेब, शैलेशजी गुलाब साहेब, संतोषजी पुलेकर साहेब, तुषारजी रसर, रणजितभाई मालोरे, राजू दळवी साहेब. एक रॉयल ग्रँड एंट्री आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हे सगळेच आमचे दिग्गज प्रतिष्ठित मान्यवर. मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं हार्दिक 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 सहर्ष आम्ही स्वागत करतोय. हे सगळेच आपण पाहतोय दिग्गज मान्यवरांची रॉयल एंट्री. युवा सेना एक नवीन चेहरा आपण पाहतोय. उपजिल्हा प्रमुख शिवसेना अविनाशजी नलावडे साहेब, त्याच वेळेला उदय शेठ डाळ साहेब युवा उद्योजक, आणि त्याच वेळेला मंगेशजी सरपळे साहेब, राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख विशाल लाड साहेब, शैलेशजी गोलब साहेब आपण पाहतोय. तळाचे नगराध्यक्ष संतोषजी पुलेकर साहेब, तुषारजी रसाळ साहेब, रणजितभाई मालोरे, राजू दळवी साहेब, हे सगळे त्यांचे मित्र परिवार. सगळ्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, विराजमान व्हा. एक रॉयल ग्रँड एंट्री आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आमच्या सगळे दिग्गज मान्यवरांची. सगळेच आपण पाहतोय आमच्या प्रतिष्ठित मान्यवर ज्यांच्यामधून आपण पाहतोय बाईक पुरस्कृत केले, आणि त्याच वेळेला ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे असे मंगेशजी सरपळे साहेब आपल्याला बाहेर मिळत. त्याच वेळेला युवा आणि त्याच वेळेला मराठी उद्योजक उदयजी शेठ डाळ साहेबांचं आगमन, आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय लाड साहेब, विशालजी लाड साहेब, राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख शैलेशजी गुलाब साहेब, तलाचे नगराध्यक्ष, त्यांची देखील आपण पाहतोय ग्रँड एंट्री आपण पाहतोय. संतोषजी पुलेकर साहेब, तुषारजी रसाळ, रणजितभाई मालोरे, राजू दळवी साहेब, हे सगळेच एकदम पाहतोय मान्यवर. आज आता मात्र आपल्याला व्यासपीठ हा गजबजलेला पाहायला मिळेल. या सगळ्यांचं आम्ही मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक 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 सहर्ष स्वागत. बाळा, सगळ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपण विराजमान होऊन घेऊयात. मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं साहेब पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष. येईल सगळेच व्यासपीठावरती आपण पाहतोय हे दिग्गज मान्यवर एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेनाचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अविनाशजी नलावडे साहेब, आणि त्याच वेळेला उदय डाळ साहेबांच्या वतीनं जी 2 व्हीलर एक बाईक आपल्याला पाहायला मिळते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, त्यासाठी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. त्याच वेळेला आपण पाहतोय ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते सन्माननीय मंगेशजी सरपळे साहेब, ते देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख सन्माननीय विशालजी लाड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि तळाचे विद्यमान नगराध्यक्ष शैलेशजी गोलब साहेब आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला संतोषजी पुलेकर साहेब, तुषार जिरासर, रणजितभाई मालोरे आणि राजूजी दळवी साहेब, आणि त्यांच्या समोर आलेला सगळा मित्र परिवार. या तिन्ही मान्यवरांनी आपण पाहतोय खूप सारा मित्र परिवार आहे, खूप सारा मित्र परिवार त्यांनी कमवलाय,
आणि आज मात्र आपल्याला हा व्यासपीठ अगदी गजबजलेला पूर्णपणे भरलेला पाहायला मिळतो. या सगळ्या मान्यवरांचं मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. इथून पुढे आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि सर्वांना मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे आपण मॅचला पुन्हा एकदा करणार आहोत सुरुवात. इट्स ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद संजयजी शिंदे. चला यस अभय सर, लेट्स प्ले. पुन्हा एकदा डाव पूर्वरत होतोय. वेलकम बॅक. ब्रेक नंतर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आळी जी आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोळा या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता सर्वच मान्यवर दाखल झालेत आमच्या व्यासपीठावरती. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सागर पाशीरकर पुढचा बॉल. यावेळचा बॉल मुनीब गजगेला पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला धाडलाय. डीप मध्ये दर्शन सत्वे चूक 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 करतोय. जीवदान मुनीबला. एक धाव माऊली मोटर्स लोणेरेला. धाव फलक 35 या आकड्यावरती. आमचे मार्गदर्शक रायगड जिल्हा युवा सेना उपाध्यक्ष आदरणीय विनाश दादा नलावडे, त्यांच्या समवेत सरफळे साहेब, त्याचबरोबर समस्त मान्यवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा सागर. यावेळीचा बॉल खोलात टाकला. कार्तिक टेंबनं चॉप करण्याचा प्रयत्न केला. यावेळीचा बॉल स्वप्नील गुरव थोडासा फंबल झाल्यानंतर दुसऱ्या धावेकरिता परतायचं होतं, परंतु मनीपने चांगला कॉल दिला. यावेळेस एकेरी धाव येते. व्यासपीठावरती आपण पाहताय सर्वांचे लाडके उमदा युवा नेतृत्व, आमच्या निजामपूर विभागाची आन बान शान अविनाश दादा नलावडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय उदय शेठ डाळ साहेब तथा मंगेशजी सरपळे साहेब, विशालजी लाड साहेब राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख. यावेळीचा बॉल मुनीबनं गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु सागरनं वेगानं चेंडू हाताळला. डॉट बॉल येतोय. त्याचबरोबर आमचे बंधू आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष दादा पोळेकर साहेब, तुषारजी रसाळ साहेब, रणजित दादा मालोरे साहेब, राजूजी दळवी साहेब, संजयजी दबडे, त्याचबरोबर अंतोषजी मोहिते या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेदरम्यान. यावेळीचा बॉल ऑन साइडला बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. जास्त काळ हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक दर्शन सत्वे दुसऱ्यांदा चुकी करतोय. मोरल डाऊन, शोल्डर डाऊन पाहायला मिळतात दर्शनचे. आणखीन एकदा कॅच ड्रॉप. 2 धावा धावपलकावरती वधारतायत. धावपलक जाऊन पोहोचलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 38 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. ऑनस्क्रीन तुम्ही पुन्हा रिप्लाय पहा. मुनीब जास्त बाहेर आला. ऑफसाईडच्या चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर स्लाइस झाला. बॉल वेगानं बॅटवरती उंच गेला. दर्शन लॉंग ऑफला झेल खाली आला. पुन्हा एकदा शरीरापासून लांब झेल टिपण्याचा प्रयत्न आणि झेल हातात निसटला. 2 धावा धावपलकावरती पदार्थ. धावपलक 38 धावांवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रेक्षकांच्या माहितीकरिता, आमच्या मान्यवरांच्या माहितीकरिता हे दोनही संघ जे आहेत ते पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेत. त्यामुळे हा सामना इथून जिंकणं बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना घरचा रस्ता पकडावा लागेल. ज्यामध्ये बॅटिंग करतोय लाल टी शर्ट परिधान केलेला माऊली मोटर्स लोणेरे आणि गोलंदाजी करतोय स्काय ब्ल्यू कलर मधला RBS फायटर इंदापूर. यावेळीचा बॉल अधिक वेगानं परंतु दिशाहीन राहिला. पंच कळवतायत मर्यादा ओलांडली गोलंदाजानं. पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर केली. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे मित्रांनो फ्री हिट. नो बॉलचा हा चेंडू, त्यामुळे पुढचा येणारा बॉल निश्चितच फ्री हिटची उमदा संधी कार्तिक टेंबेकरिता असणार आहे. नव्या धामाचा श्रेयस साळवी वेगवान चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नात नो बॉल केलाय. फ्री हिटचा बॉल आला तसा उडवला पाठवला डीप मिड विकेटला. प्रेक्षकांच्या भेटीकरिता बिग ब्लास्ट MPL षटकार. भाई देखील व्यासपीठावरती आहेत आणि अनिकेत तटकरे देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू. श्रेयस साळवी पुन्हा एकदा. यावेळीचा बॉल. हो काय उत्तरच नव्हतं. काय कमबॅक केलाय. कमबॅक कसा असावा याचा उत्तम नजराणा दाखवला श्रेयस साळवीनं, परंतु कमबॅक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण एकमेव माझा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज राहिला. आग्र्याला औरंगजेबानं जे कैदेत ठेवलं, तदनंतर जो कमबॅक केला, तब्बल 350 किल्ले माझ्या राजाने या महाराष्ट्राच्या स्वराज्यामध्ये जोडले, तो या इतिहासातला सर्वाधिक मोठा कमबॅक राहिलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या. यावेळीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टॉपेज झालाय. आता कोण कॉल करतोय झेल. श्रेयस साळवीनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. संपलाय कार्तिक टेंबेचा खेळ. विकेटचं पतन.
प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. थँक्यू डीजे मास्टर. मानाच्या लीग मध्ये या मानाचा करंडकाचा मानकरी कोण ठरणार याकरिता लागलेलं हे द्वंद्व गेले 5 दिवस, अजूनही 4 दिवस, तब्बल 9 दिवसाचा महा संग्राम या माणगावच्या मैदानावरती माणगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं रंगताना पाहायला मिळतोय. गेल्या 4 रजनीमध्ये आपण हा क्रिकेटचा सोहळा पाहतोय. आजचा 5वा दिवस. या 5व्या रात्रीतला हा क्रिकेटचा दिमागदार सोहळा, याची डोळा आपल्या नजरेमध्ये साठवण्याकरिता मान्यवर प्रेक्षक यावेळेस मात्र बहुसंख्येनं दाटलेत या मैदानावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश वागोस्कर आल्या आल्या वेगानं फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती बॉल आदळलाय. श्रेयस साळवीचा वेग काय जबरदस्त आहे. बॅटर ओके आहात का हा प्रश्न नक्कीच विचारतील पंच, कारण क्रिकेटमध्ये इजा कमी व्हाव्या हीच सदिच्छा सगळ्यांच्याच असतात. एक धावफलकावरती वधारते, धावफलकावरती 46. छोट्या चणीचा खेळाडू आहे श्रेयस साळवी, कालवण इंदापूरचा हा खेळाडू, परंतु त्याच्या शरीराच्या उंचीपेक्षा त्याच्या गोलंदाजीचा वेग फार जास्त आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला, फुल टॉस, दोन्ही हाताने तोफा कबूल केलाय. मुनीब गजगेनं उडवलाय ऑन साइडला. बिग ब्लास्ट, MPL षटकार. प्रकाशजी जंगम साहेब आणि त्याच वेळेला मोहिते काका देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. निश्चित जाऊयात आपण तिथपर्यंत देखील. संजय, यावेळीचा बॉल अधिक वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल. आत्ताच ज्या मान्यवरांचा संजयजी आपण उल्लेख केलात ना, ते आमचे वेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय गजाननजी मोहिते साहेब तथा भागाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे युवा मित्र मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा जंगम, या दोनही आमच्या माजी सरपंचांचं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलकावरती जर पाहिला तर 53 धावा, अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4.5 बॉल डिलिव्हर झालेत आतापर्यंत. अकुटप्प्याचा बॉल, त्याला अप्पर कट करण्याचा प्रयत्न असफल, डॉट बॉल न होतीये. सांगता 5 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती. शेवटच्या अखेरचा एका हाणामारीच्या षटकाचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊयात डीजे मास्कडे, ऐकूयात एक मधुर संगीत. स्पर्धेकरिता शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद तारेकरजी. समस्त पनवेलकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेवटचं अखेरचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती यंग सेन्सेशन सौरभ राणे गोलंदाजी मार्कवरती. यावेळीचा बॉल जास्त बाहेर गेला, बॅटला अगोदरच मागे खेचलं, व्हाईट बॉल येतोय. सौरभ राणे देखील अतिरिक्त धावेने सुरुवात केली आहे. धावफलकावरती 54 धावा. समस्त रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अध्यक्ष संदीप दादा, आपले देखील मनपूर्वक आभार. धावफलकावरती 54 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करतोय माऊली मोटर्स लोणेरे, विपक्षामध्ये RVS फायटर इंदापूर. यावेळीचा बॉल बाहेर होता, बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडलं, कव्हरच्या मागणी, क्षेत्ररक्षक नाहीये माहिती होतं भावेशला, बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंड 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 दंड, सीमा पार, सवकार. अनुसरून गोलंदाजी नाहीये असं म्हणावं लागेल. 3rd इयर सर्कलच्या आतमध्ये ऑफसाईडचे बरेचसे खेळाडू आहेत आणि यष्टांच्या बाहेर जास्त चेंडू हाताळला जातोय, त्यामुळेच की काय कट करण्याचा फायदा इथं फलंदाजाला उचलता येतोय. पुन्हा एकदा भावेश वागोस्कर सज्ज होतोय स्ट्रायकर एनकडे, विपक्षामध्ये सौरभ राणे. यावेळीचा बॉल खोलात टाकला, उपयुक्त गोलंदाजी, आपल्या फील्डला अनुसरून गोलंदाजी, परंतु फंबल झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आखो आखो में इशारा और चुरा लिया है और एक रन को. दुहेरी धावेने धावफलक वधारताय, धावफलक जाऊन पोहोचतोय 60 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅटिंग करतोय माऊली मोटर्स लोणेरेचा संघ. 60 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं. मगाशी RVS इंदापूरच्या विपक्षामध्ये 69 झाल्या होत्या, आता 60 झाल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
सौरभ राणे पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय फार एंड कडून गोलंदाजी करण्याकरिता. खुला टाकलेला बॉल समोरच्या दिशेनं खोदून काढलाय. लॉंग ऑफला सागर पाशीलकर वेगानं बॉल वरती येतील. आता केवळ एकच धाव. मुळात दुसऱ्या धावेची संधी निर्माण होऊच दिली नाही सागरने. एकेरी धावेने धावफलक बदलतंय. धावफलकावरती 61 धावा. जमेची बाब मुनीब गजगेकडे स्ट्राईक आली आहे, जो मुनीब 6 चेंडूंमध्ये 13 धावा करून फलंदाजी करतोय स्ट्रायकर एंडकडे. सौरभ राणे पुन्हा एकदा खुला टाकलेला बॉल. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये थोडेसे अडथळे पडले, परंतु बॉल चांगला डिलिव्हर केला. फंबल झाला ओमकार गुरव, त्याचा फायदा होईल. 2 धावा पूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र नक्कीच थांबवलाय. दुहेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलकावरती धावा होत आहेत 63 63 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेक गमावल्यानंतर आणि मुळात पहिल्या बॉलवरती केतन भोसतेकर सारखा एक मोठा फलंदाज गमावल्यानंतर काय पार्टनरशिप बिल्ड केली आहे मुनीब आणि भावेश या 2 युवा खेळाडूंनी. यावेळीचा बॉल गती कमी करून टाकला. क्या बात आहे, आपल्या बोटांची जादू दाखवली सौरभनं. कमालीची गोलंदाजी. डॉट बॉल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. शेवटचा अखेरचा एक बॉल. धावफलकावरती 63 धावा आहेत. आता हा एक बॉल किती धावा धावफलकावरती लगावतोय. षटकार चौकार 2-1 की विकेट. येणारा काळ सांगणार आहे या शेवटच्या बॉलची व्यथा. सौरभ राणे पुन्हा एकदा फार एंड कडून सज्ज होत असताना शेवटच्या बॉल करिता. वेगवान फुलटॉस चेंडू डीप मध्ये चाललाय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं येईल. फेकी चांगली. 2 पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न यशस्वी होईल असं वाटतंय. निश्चित 3 पूर्ण झाल्या. आता 4थी करिता परततायत, परंतु धाव पूर्ण होणार नाहीये. 3च धावांवरती थांबावं लागेल. 3 धावांनी धावफलक संपतंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 66. रिव्ह्यू कॉल केलाय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर यांना इन ऍक्शन यावं लागेल बीमर बघण्याकरिता. मंगू दादा या कमिटी मेंबर्स बीमर चेक करतील, कारण तिसरे पंच आपल्या या रजनीमधील भोजन व्यवस्थेकरिता गेले आहेत. येस, आपण तोपर्यंत स्क्रीनवरती आपण पाहतोय LED स्क्रीनवरती आपल्याला हे सगळेच मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. हॅलो चेक फेअर डिलिव्हरी इट इज. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 66. 66 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्याकरिता 67 धावांचं आव्हान आहे. क्षेत्ररक्षण यायचंय माऊली मोटर्स. तत्पूर्वी चला जाऊया व्यासपीठावरती, ज्या ठिकाणी आमचे मित्र संजयजी शिंदे आमच्या सोबत जोडले जातात मान्यवरांच्या स्वागत समारंभाकरिता. येस, धन्यवाद. प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रथमतः आपल्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करणार आहोत. जिथे आपण पाहतो व्यासपीठावरती आमचे सगळेच दिग्गज प्रतिष्ठित मान्यवर आहेत, त्या सगळ्यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आमचे संपूर्ण कमिटी मेंबर्स देखील सज्ज असतील आमच्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. प्रथमतः आपण इन्व्हाइट करणार आहोत ते म्हणजे युवा सेनाचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अविनाशजी नलावडे साहेबांचं एक विशेष शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. साहेबांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आम्ही आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. अविनाशजी नलावडे एक आपण पाहतोय एक युवा चेहरा, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण निजामपूर विभागामध्ये खूप चांगल्या दर्जाची कामगिरी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आहे. आणि ज्यांच्यातून आपण पाहतोय आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी जी पाईक पुरस्कृत केली गेली आहे, असे युवा चेहरा, युवा नेतृत्व, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अविनाशजी नलावडे साहेबांचा शुभ सन्मान. विनंती असेल एकदा जोरात टाळ्यांचा आपण करूयात. अविनाशजी नलावडे साहेबांचा शुभ सन्मान, एक विशेष सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करतोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून आलात. पुन्हा एकदा विनंती असते साहेबांना आपण व्यासपीठावरती आपण विराजमान होऊयात. त्याच वेळेला एकदम पाहतोय सन्माननीय मराठी उद्योजक सन्माननीय उदयशेठ डाळ साहेबांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. साहेबांना विनंती करतो आपण या.
येस आणि हा चेहरा आपण पाहतोय भावी सरपंच सन्माननीय उदयशेठ डाळ साहेबांचा आपण एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत. साहेबांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आम्हाला एक बाईक पुरस्कृत केली गेली आहे. असे उदयशेठ डाळ साहेब यांचा एक विशेष सन्मान आम्ही संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं करत आहोत. धन्यवाद साहेब. असंच योगदान संपूर्ण मानगावकरांना सातत्याने देत राहतात. त्यामुळे विनंती आहे साहेबांना की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्यानंतर आपण सन्मान करत आहोत सन्माननीय मंगेशजी सरपळे साहेबांचा एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत. आज अविष्य चिंतन सोहळा आहे. साहेबांना आम्ही संपूर्ण मानगावकरांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. आणि काही क्षणानंतर आम्ही केक घेतील, आम्ही इथून पुढे कट करणार आहोत साहेबांचा. प्रथमतः आपण शुभ सन्मान आम्ही करत आहोत संपूर्ण मानगावकरांच्या वतीनं. मंगेशजी सरपळे साहेबांचा शुभ सन्मान आम्ही मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत. पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्यानंतर आम्ही सन्मान करत आहोत राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख सन्माननीय विशालजी लाड साहेब इथे उपस्थित आहेत. विशालजी लाड साहेब आपणास विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही त्यांचा विशेष सन्मान करत आहोत. विशालजी लाड साहेबांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. सगळेच दिग्गज मान्यवर आपल्याला पाहा मिळत आहेत. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय ते म्हणजे तळाचे विद्यमान नगराध्यक्ष शैलजी गोलब साहेबांना विनंती करतोय की आपण साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं शुभ सन्मान आम्ही करत आहोत. तळाचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं. मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं पुन्हा एकदा साहेब हार्दिक सहर्ष स्वागत. हे सगळे प्रतिष्ठित मान्यवर आहेत विविध तालुक्यामधील, परंतु आज मानगाव प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी आधी ते जॉईन झाले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचा हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे संतोषजी पोलेकर साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. विनंती असेल संतोषजी पोलेकर साहेब आपण या, आम्ही तुमचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत तुषारजी रसाळ साहेब आपण या, आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. तुषारजी रसाळ साहेबांचा शुभ सन्मान 25 गाव प्रीमियर लीगचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. एका साईडला मॅच सुरू असेल, एका साईडला आमच्या मान्यवरांचं शुभ सन्मान आम्ही सुरू ठेवणार आहोत, कारण का खूप सारे मान्यवर आज मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला रणजितभाई मालोरे आपण या आणि त्याच वेळेला राजू दळवी साहेब आपण देखील या, आपलं शुभ सन्मान आम्ही करत आहोत. रणजितभाई आपण देखील या आणि राजू दळवी साहेब आपण या, आपला शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा विनंती असेल साहेबांना आपण प्रेझेंटेशन व्यासपीठावरती आपण विराजमान होऊ शकता. येस, मॅच आपण सुरू ठेवणार आहोत. अगदी पाहतोय तिन्ही मान्यवरांच्या समवेत अगदी पाहतोय त्यांचे संपूर्ण हा मित्र परिवार आज मात्र आपल्याला व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याच वेळेला किट्टूभाई साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. साहेबांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. किट्टूभाई साहेब आपण या, आपला आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अगदी आपण पाहतोय किट्टूबाईंचा देखील आम्ही शुभ सन्मान आमच्या वतीनं आम्ही करतोय. सगळे आमचे कमिटी मेंबर्स आहेत.
आणि त्याच वेळेला एकदम आपण पाहतोय प्रकाशजी जंगम साहेब देखील उपस्थित आहेत. विनंती असेल प्रकाशजी जंगम साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रकाशजी जंगम साहेब विनंती असेल आपण या. आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याच वेळेला गजाननजी मोहिते साहेब देखील उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचंय. गजाननजी मोहिते साहेबांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. त्याच वेळेला अनिकेतजी तटकरे देखील इथे उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आम्ही आपला शुभ सन्मान आम्ही करतोय. त्याच वेळेला अंतोष मोहिते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. विनंती असेल अंतोषजी मोहिते साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शुभ सन्मान आम्ही करत आहोत संपूर्ण आमच्या मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. हे सगळेच मान्यवर आपल्याला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं शुभ सन्मान अतिथी देवो भव भारताची संस्कृती ती आपण सातत्याने जपण्याचा प्रयत्न करतो. मॅच ही इम्पॉर्टंट खूप मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप सारा मित्रपरिवार आमच्या अविनाशजी नलावडे साहेबांचा आहे. त्याच वेळेला उदय शेठ डाळ साहेबांचा आहे. त्यांच्यावरती प्रेम करणारे हे सगळेच व्यक्तिमत्व आहेत. सगळ्यांचं नाव घेणं तेवढं पॉसिबल होत नाहीये. मी सगळ्यांचंच शाब्दिक सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत व्यासपीठावरती आणि संपूर्ण मानगावकरांच्या वतीनं मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप इम्पॉर्टंट चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या तापकवरती पाहायला मिळते 8 आकड्यावरती. 8ला 1 सध्याची परिस्थिती आहे. इथून पुढे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 30 मध्ये जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची गरज. या आपण आवाजामध्ये पुन्हा एकदा करूयात बदल. ऐकूयात दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षलजी मुंडे सर. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच. संजयजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चौबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरपूर्वक सन्मानित केलेले आमचे सर्वच मान्यवर, 24 लाईव्ह इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती जोडलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची स्पर्धा, दक्षिण रायगडाची अग्र नामांकित स्पर्धा. ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं डे नाईट खेळवली जाणारी स्पर्धा म्हणजे माणगाव तालुका प्रीमियर लीग. 5वं पर्व आहे, दिवसही 5वा आणि याची रात्र 5वी आपण पाहतोय. देखील आहेत आशिषजी चाचवले देखील आहेत, संजयजी दाभाडे देखील आहेत, राजूजी दळवी देखील आहेत आणि ममलुसकर साहेब देखील आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची धाव मैदानावरती मिळेल आणि त्या अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. संघाचा धावफलक 13 या आकड्यावरती. सुरुवातीचे गोलंदाज आपण पाहिले, अथर्व यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. अथर्वचं चांगलं षटक राहिलं. त्या षटकामध्ये धावांचा आपण जर विचार केला तर 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होता. राज पवार जसे गोलंदाजीला आले पहिल्याच बॉलवरती 4 आणि आता हा व्हाईटचा चेंडू पाहायला मिळाला. ओमकार गुरव इम्पॉर्टंट खेळाडू आहे या मॅचमध्ये, कारण की निजामपूर विभागाला तो बिलॉंग करतो आणि निजामपूरचं क्रिकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना बरंचसं गाजवलं. 38 सर्कलला पूर्णपणे क्लिअर करण्याचं कामकाज त्याचं दमदार असतं आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर तेच कामकाज त्यानं केलंय. एक विकेट गमावली जरूर, रनआउटच्या स्वरूपामध्ये केलेली चूक सुधारावी लागणार आहे या डावामध्ये. समोरचा बॉल फटका चांगला गॅपमध्ये, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल डीप पॅक्सच्या कव्हरला, जमिनीला घासत पुसत सीमा पार, चौकार.
थँक्यू. पहा मी कौतुक केलं होतं याआधीच की 38 सर्कल क्लिअर करण्यामध्ये माहीर आहे. गॅप स्ट्रोक कधी कधी हवेत आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून कधी बॉल काढायचा याची जाणीव आहे आणि त्या पद्धतीचे तो फटके सातत्यपूर्ण खेळतो आणि आज सुद्धा तेच कामकाज करताना पाहायला मिळालंय. निजामपूरचा सुपरस्टार आहे ओमकार गुरव. 28 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता असणार आहे या संपूर्ण मॅच मध्ये. राज पवार थोडा महागडा दिसायला लागला. 2 बॉल मध्ये त्यानं 9 धावा खर्ची घातलेला आपण पाहिलं. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि एका वाईटचा समावेश राहिला. धावा थांबवाव्या लागतील, धावा इथे रोखून दाखवाव्या लागतील. पुढचा बॉल फुल टॉस पुन्हा गॅप मध्ये खेळायचा होता. एक धाव घेण्याचा निर्धार पक्का झाला आणि शेवटच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर डिरेक्ट हिटचा प्रयत्न असफलता मात्र पाठीशी येताना पाहायला मिळाली. हरकत नाहीये, बॅटिंग करणाऱ्या टीमला एक सिंगल मिळेल आणि त्या 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे निघेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 बॉलमध्ये अजून 49 धावांची गरज. दुसरा डाव या मॅचचा चालू आहे. उत्तरार्धाचा खेळ आपण अनुभवतोय. तुम्ही आम्ही सगळेच मात्र ज्या स्पर्धेचा आनंद घेतोय ती मानाची बहुमानाची स्पर्धा, डे नाईट खेळली जाणारी स्पर्धा म्हणजे माणगाव प्रीमियर लीग. जी स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती लाईव्ह कव्हर केलेली पाहायला मिळते. जिथे रायगड प्रीमियर लीग सुद्धा ज्या वाहिनीवरती कव्हर होते. संदेशजी पाटील अँड कंपनी, खूप छान वर्क. जाऊया मॅचच्या दिशेनं. सेन्सिबल क्रिकेट, बचावकारक फटका. मी कौतुक करेल बॅटर जो डावखुर आताचा फलंदाज श्रेयस साळवी खेळतोय, कारण की त्यानं घेतलेली ही सिंगल आहे ना ती ओमकार गुरवला स्ट्राईक वरती आणेल आणि ओमकार जर स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅट वरती बॉल आले आणि मग जर ते सीमारेषेच्या बाहेर गेले तर धावा बनतील. या अनुषंगानं श्रेयसनं सिंगल घेऊन इथे मात्र स्ट्राईक रोटेट केलेली पाहायला मिळाली. हे माइंडसेट असणं गरजेचं आहे नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरचं किंवा स्ट्राईकच्या बॅटरचं. सॅक्रिफाईस कराव्या लागतात, पण बॉल इथे मात्र चांगला बॉल मैदानात छातमध्ये पाहायला मिळाला. अतिवेगाचा बॉल. राज पवार अगदी त्याचा तिखट माराचा हा वार पाहिला आणि तिथे बघता बघता पुनश्च एकदा डॉट बॉल. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार लोकशाही रायगडचे सन्माननीय भारतजी गोरेगावकर सरांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. ज्येष्ठ पत्रकार भारतजी गोरेगावकर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम बॉक्स. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं धावा येत नाहीयेत, बॅट उलटी केली आहे, पुन्हा तिकडेही धावा येत नाहीयेत. आता करायचं तरी काय या आपण जर पाहिलं तर परिस्थितीमध्ये आता ओमकारला प्रश्न पडला असेल. 9 बॉलमध्ये 15 वरती तो खेळतोय. सुरुवात चांगली केली आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर ज्या वेळेला बॅटिंग करत होते माऊली मोटर्स लोणेरे त्यावेळेला 2 षटकामध्ये 15 बनल्या होत्या. 2 फलंदाज बाद झाले होते. म्हणजे सुरुवातीचा खेळ थोडा लडखडत झाला, पण तिथून पुढे खेळीला सावरण्याचं काम सगळ्याच बॅटरने केलं. पण आत्ता थोडं का होईना RVS फायटर इंदापूर संघ थोडा पुढे आहे, पण इथूनही कमबॅक करतील. 24 बॉल 48 धावा थांबवायच्या टीम माऊली मोटर्स लोणेरेला आणि त्या धावा बनवायच्यात RVS फायटर इंदापूर. 2 दिग्गज संघ स्वप्न साकार करण्यासाठी आलेत संघ मालकांचं. प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न आहे ही स्पर्धा प्रत्येकाला जिंकायची आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं मात्र प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळालाय. त्या दरम्यानचा बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेला मात्र इथे खेळला गेला. 1 धाव तिथे आरामामध्ये अर्जित होताना पाहायला मिळेल. त्या 1 धावेच्या हॅलो येस आणि हर्षलजी आमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचते. ज्या वेळेला रोहा प्रीमियर लीग तुमच्या इथे 2023 ला झाली होती त्यावेळेला विशालजी लाड साहेब यांच्या मालकीचा संघ होता आणि विजेता संघ मालकाला बाईक होती ती त्यांना मिळाली होती, परंतु त्यांना मिळालेली बाईक त्यांनी एका आदिवासी विभागामधील एक गरीब मुलगा होता त्याला ती दिली होती. त्यामुळे साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्यांचा गजर जर आपण करूयात. वा असे हे दानशूर व्यक्तिमत्व अगदी बातवे ते म्हणजे राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुखचे सन्माननीय विशालजी लाड साहेब व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेतात. धन्यवाद.
यस, मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग लेगला गेल्यानंतर 4 धावा येतात. हा चौकार पाहायला मिळतोय. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका ओमकारच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेला. गॅप स्ट्रोक आहे, अगदी गॅप मध्ये खेळला जातोय बॉल. मिड विकेट पार, धावा मिळतात 4. येईल पुनश्च एकदा चौकार. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान शिवबाच्या. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो, यावेळेला फटका घुटला टेक और मेरे स्टाईल में सिक्सर देख, ओमकारनं सांगितलं आणि त्यानं ठोकला हा भव्य षटकार. निलेश केसरकर नेतृत्वाला दामदार, शांत स्वभाव गावाचा लोणेर, केली मेहनत फार यशाचा घातलाय घाट, आणि उभा केला या सोहळ्यात. यस, हा सोहळ्याचा थाट आपण पाहतोय. या स्पर्धेचा स्वॅग वेगळा, या स्पर्धेचा थाट वेगळा आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर म्हणूनच या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगडभर आहे. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष साहेब सुद्धा इकडे आले. रोहा प्रीमियर लीग जिंकणारे विशाल साहेब सुद्धा इकडे आले आणि सगळेच मान्यवर उदयजी डाळ साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सर्वच मान्यवरांनी भरपूर प्रेम दिले या स्पर्धेला आणि म्हणूनच ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतीये. दररोज आपण पाहतोय विविध विभागातून, विविध गावातून, विविध तालुक्यातून इकडे मात्र मान्यवर उपस्थित राहताना पाहायला मिळतात आणि प्रत्येकांनी भरपूर सारं प्रेम मात्र आपण जर पाहिलं तर आपल्याला दिलेलं पाहायला मिळालंय. ऑन स्ट्राईक बॅटर श्रेयस साळवी 3 बॉलमध्ये 3 वरती खेळतो. 13 बॉलमध्ये 30 वरती. ओमकार गुरव संघ पोहोचला 35 वरती आणि इथून पुढे 18 बॉल 32 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल 32 धावांची आवश्यकता आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपण व्यासपीठाकडे जाऊया, जिथे साहेबांचा वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत. यस, मंगेश साहेबांचा वाढदिवस सोहळा आज व्यासपीठावरती इथे पार पडला जाईल. माणगाव प्रीमियर लीग आणि या माणगाव प्रीमियर लीग मध्ये वाढदिवस साजरा होतो अशा व्यक्तिमत्वांचा, ज्यांनी पूर्णपणे आपण जर पाहिलं तर सामाजिक क्षेत्र असो, कला, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर क्रीडा, अशा प्रत्येक विविध कार्यक्रमांमध्ये आपण जर पाहिलं तर सहभाग नोंदवला आणि सगळ्यांनाच मात्र मायेचा हात दिला आणि किंबहुना सगळ्यांनाच पाठबळ दिलं. असे सन्माननीय आदरणीय मंगेश शेठ सरपळे साहेबांचा वाढदिवस सोहळा इथे मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती साजरा होताना पाहायला मिळते. यस, आणि त्याच वेळेला यशस्वीरित्या व्हावा अशी आम्ही आशा बाळगतो आणि त्याच वेळेला यशस्वीरित्या व्हावा अशी आम्ही आणि शुभेच्छा देतोय. यस, आपला वाढदिवस साजरा झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये धमाका झालाय, षटकार आलाय. जाधवानी दिली या हाक, कला मजाचा नंदुशेट वाढवल, डीजे बालाचा आवाज फायनल, क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर. थँक्यू थँक्यू. हे ओमकार गुरव मैदानावरती रंग उधळतोय आणि त्याच्या खेळीची दखल सन्माननीय उदयजी डाळ साहेबांनी घेतली. ओमकार साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार गुरव साठी उदयजी डाळ साहेबांच्या वतीने ते देण्यात येणार आहे. उदय डाळ साहेब म्हटल्यानंतर गाव रुद्रवली आणि रुद्रवली गावाचं क्रिकेट पुढे जावं यासाठी सुद्धा उदयजी डाळ साहेबांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर एका गावाची एक मोठी स्पर्धा सुद्धा ते भरवतात. रुद्रवली प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आहेत. ओहो,
काय फटका खेळलाय, स्वीट हिट अति सुंदर मैदानाच्या आतमध्ये रिवर्सचा फटका, 440चा झटका, सिक्स. येस येस थँक्यू सो मच डीजे. त्याच वेळेला एकदम पाहतोय राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख विशालजी लाड साहेब आणि तळाचे नगराध्यक्ष साहेब शैलेशजी गुलाब साहेब यांच्याकडून आपण मानगाव प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयाचं योगदान दिल्याबद्दल साहेब आम्ही मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपले खूप सारे आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आमच्या मानगावकरांवरती दाखवा. धन्यवाद. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार गुरव 16 बॉल मध्ये 44 वरती खेळतोय. स्वतःच्या अर्धषटकापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. एक षटकार, मोठा फटका, बॉल हवेत. आहा, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. स्वतःला स्ट्रेस केलं आणि तदनंतर मात्र बॉडी लँग्वेज जर आपण पाहिले ना तर पूर्णतः बॅलन्स मध्ये आणले आणि मात्र बॉलला आतमध्ये आणलंय. चांगली फिल्डिंग. ओमकारच्या अर्धशतकाच्या मध्ये उभा राहिला क्षेत्ररक्षक, पण हरकत नाहीये. तो ओमकारच्या अर्धशतकाच्या मध्ये नाहीये तर समोरच्या टीमच्या पूर्णपणे विजयाच्या त्याला मध्ये उभा राहायचा आहे, कारण की तो सुद्धा त्याच्या संघासाठी 100% एफर्ट देताना पाहायला मिळतं. 14 बॉल 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. संघाचं अर्धशतक धावफलकावरती बॅटिंग करत असताना RVS फायटर इंदापूर. फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. श्रेयस साळवी म्हणतोय आता मी सुद्धा संयमाचे बांध फोडतोय. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. मान्यवरांचा आणि खेळाडूंचा सन्मान, राहुल दादा बकमनी केला त्यांचा मानपान. नाक्यात मानगाव तालुक्यात 56 धावा धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता श्रेयस साळवी रंगात आलाय, तो सुद्धा डंगात आलाय. पुन्हा फुलटॉस. याही वेळेला बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्स. गोरेगावाचं टॅलेंट रोहित रातवडकर, संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर आणि भरवशाचा हा सागर. Yes, thank you, DJ. भरवशाचा सागर पाशीलकर आणि त्याचा संघ आता इकडे मैदानाच्या आतमध्ये विजयाची घोडधोड मिळवण्यासाठी पुढे चाललाय. 12 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी मुनीब गजगे. 12 बॉल 5 धावा. एक आणि पहा ना, टीमला जिंकण्यासाठी 5 धावा हव्यात आणि ओमकार गुरवला अर्धशतकासाठी सुद्धा 5 धावा हव्यात. मॅच जिंकली जाईल. ओमकारने एकट्यानं जिंकवली तर अर्धशतक सुद्धा होईल. रिवर्स खेळायचा होता. पंचांकडे मोठी अपील केली व्हाईट बॉल साठी, पण त्याच वेळेला तिथे मात्र 1 बाउन्सची वॉर्निंग मात्र इथे देण्यात येते. बासष्ट धावा धावफलकावरती 11 बॉल मध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 5 धावा बनवायच्यात आणि सामना रंगतोय का पाहूया. फुलटॉस स्क्वेअर लेगला. ओहो, चांगली फिल्डिंग, शरीराचा योग्य वापर. भले बॉलला पाठ दाखवली पण बॉलला आतमध्ये आणलं आणि तिथे मात्र बघता बघता 2 धावा मिळाला. 2 धावा मिळतात, 2 धावा मिळतात. पहा ना, श्रेयस सांगतोय, श्रेयसचं सुद्धा कौतुक करेल. म्हणजे श्रेयसनं मला फरदीन काझीची आठवण करून दिली ज्यावेळेला केतन मात्रे होतं नॉन स्ट्राईक एंडला. त्याच्या अर्धशतकासाठी फरदीन काझीनं स्ट्राईक रोटेट केली होती आणि श्रेयस सुद्धा म्हणाला की आता मला स्ट्राईक घ्यायची नाहीये, ज्या काही 3 धावा त्या तू बनव जेणेकरून तुझा अर्धशतकही होईल आणि आपली टीम सुद्धा जिंकेल. बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. पहा श्रेयस धाव घ्यायला तयार नाहीये, कारण की श्रेयसला माहिती आहे ही मॅच तेवढीशी जवळ नाहीये. 9 बॉल मध्ये 3 बनवायच्यात म्हणजे मला 1 बॉल भेटला तर मी 6 किंवा 4 मारणार आहे. पण आता 9 मध्ये 3 हव्यात तर पुढच्या 3 बॉल वरती तू प्रयत्न कर की इथेच तुझा अर्धशतक आणि मॅच सुद्धा जिंकेल. खेळाडू वृत्ती, आपल्या सोबतचा खेळाडू पुढे गेला पाहिजे. होय, त्यासाठीचे प्रयत्न. पल्लू स्कूप, फटका फसलाय. बो कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे म्हणजे पुन्हा संधी. यदा कदाचित आज नशीब हे मात्र ओमकारच्या सोबतील आहे. पण आता या बॉलवरती, या 2 बॉलवरती काय वाढून ठेवलं, श्रेयस नक्की काय करेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. श्रेयस
कौतुक करेल. 6 बॉलमध्ये 15. श्रेयस युवा खेळाडू आहे, पण श्रेयस साळवीने मनं जिंकली. या गोष्टीसाठी तो पहिला संयमाने खेळला, पण जिथे गरज होती तिथे मात्र त्यानं 2 षटकार मारले. रणजितभाई मालोरे यांच्या मालकीचा संघ खेळतोय. नो बॉल, आणि इथे मात्र आपण पाहतोय श्रेयसला धाव घ्यायची अजून पण नाहीये का, तर इथे नो बॉल आला आणि तिथे सिंगल कंप्लीट झाल्यानंतर मॅच इथे मात्र फिनिश होतीये. येस, सामना जिंकला टीम. आपण जर पाहिलं तर RVS फायटर म्हणजे रणजितभाई मालोरे, वैष्णवजी साठे आणि सागरजी गायकवाड यांच्या मालकीचा संघ विजय होतोय. पण एकदा ओमकारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. भले त्याचं अर्धशतक पूर्ण झालं नाही, पण त्याने मन मात्र सगळ्यांची जिंकली. हेच आमच्या मान्यवरांचे आभार. पुनश्च एकदा स्वागत करूया सकळ जनांचे, इकडे आलेल्या सगळ्याच आमच्या मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं हे व्यासपीठ भरलं, ज्यांच्या येण्याने हे व्यासपीठ खुलून गेलं आणि प्रत्येक आमच्या आयोजकांना वेगवेगळी ऊर्जा मिळाली. मनपूर्वक आभार साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि निश्चितपणे अशाच पद्धतीचा आपलं प्रेम संपूर्ण या माणगाव प्रीमियर लीग वरती राहील अशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगतो.